झी 24 तास एक पाऊल पुढे। रेन हार्वेस्टिंगचा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवणं गरजेचं आहे। नागपुरात रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना राबवली जाते। रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहिमेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी। रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखून नागपूरच्या सुर्वेनगर परिसरातील एकरात तशीच व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्यासोबतले रहिवासी अतुल घटवैया त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी नेमकी कशी व्यवस्था केली आहे। तुम्ही सांगा की तुमच्या घरात तुम्ही ही पूर्ण रेन वॉटर हार्वेस्टिंगची पूर्ण सोय केली आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली वगैरे भागात यावेळेस बघितलं असेल की इतका ग्रीन भाग असून सुद्धा तिथे पाण्याचा खूप दुष्काळ होता आणि काळाची गरज म्हणून प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग जर केलं तर आपल्या महाराष्ट्रातील भूगर्भाची पातळी जी आहे ती नक्कीच वाढेल। बिहार वगैरे सारख्या ठिकाणी मागासलेलं जे म्हणतो आपण राज्य आहे तिथे सुद्धा पाण्याची पातळी जी आहे ती जास्त आहे, पण ते न व्हावं म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये सुरुवातीलाच घर बनवताना रेन वॉटर हार्वेस्टिंगचं केलं प्रोजेक्ट आणि त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये आमच्या विहिरीमध्ये पाण्याची पातळी बरीच वाढून आलेली आहे। साधारणतः उन्हाळ्यात आधी तुम्हाला कसा त्रास व्हायचा आणि जेव्हापासून तुम्ही सिस्टीम इथे ही पूर्णच योजना राबवली आहे त्याचा तुम्हाला काय फायदा जाणवला आहे? नाही, इथे जर तुम्ही बघितलं आमच्या आजूबाजूची घरं आहेत त्या घरांमध्ये पण विहिरी आहेत आणि त्या विहिरीमध्ये आमच्या घरातल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे जे पाण्याची पातळी वाढली ती फिजिकल ऑब्झर्वेशननी जरी बघितलं तर ते पाणी त्यांच्याकडे विहिरीमध्ये भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रत्येक माणसाने जर आपल्याकडे केलं तर त्या परिसरामध्ये सुद्धा पाणी भरपूर प्रमाणात वाढेल आणि जे पाणी इतकं वाहून जातं आणि पुढे जाऊन खाली नाल्यांमध्ये साचतं किंवा रस्ते बंद होतात ते प्रकार न होता आपल्याकडे आपलं पाणी राहील आणि आपल्याला वापर करता येईल। तर आपण केलं की घटवे कुटुंबांनी आपल्या घरात जे रेन वॉटर हार्वेस्टिंग सोय केली आहे त्यामुळे ह्यांच्याच विहिरीला नाही तर शेजाऱ्यांच्या विहिरीला देखील पाण्याची पातळी वाढली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।